खेळ संपल्यानंतर धावसंख्या थांबली गेली. भोपला अजूनही पाहायला भेटतो. एक चेंडूचा खेळ झाल्यानंतर गोलंदाजी मागपती गोलंदाज बॉलर भावेश पाहायला भेटतोय. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. छोटा गोलंदाज सुमार फेकी पाहायला भेटते. तत्पूर्वी मात्र सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबरीने श्री गणेश होते संघात आणि स्वतःच वैयक्तिक श्री गणेश करताना दिसतोय. सूरज आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये एक धाव जमा करताना दिसतोय. एकरी धावेच्या मदतीने संघाचं धाव फरकावरती धावा लागला. ते एक धाव बिनबादी जमेची बाजू आतापर्यंत पाहायला भेटते. चांगली सुरुवात पाहायला भेटते, परंतु मोठ्या फटकांना मात्र आता वंचित ठेवलं गेले. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये हाणामारी करण्याची संधी आता फलंदाजाला असते, परंतु ती संधी आतापर्यंत मात्र उपलब्ध करून घेतली नाहीये ती फलंदाजी करणाऱ्या टीमने. चांगला फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि हा फलंदाज मात्र पहिल्याच बॉलवरती होते. निखिलचा पारीचा होते. अंत संधी मिळते डीजेला. ऋषी महाडिक तुम्हाला विनंती करतो आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. केतन आता नवीन फलंदाज मात्र मैदानात उतरलाय. स्ट्राइक एन वरती आता खेळताना दिसेल. वैयक्तिक 0 धावसंख्येवरती निखिल बाद झाला. त्यानंतर केतन आपल्या स्ट्राइक एन वरती पाहायला भेटते. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आणि पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाने पकडलेला झेल आल्या पावली घरपोच माघारी करताना दिसतोय. केतन बॅक टू डग आउट. संधी मिळते डीजेला. विचार करण्यास भाग पाडले बॅटिंग करणाऱ्या मोर्या 11 टीमला, कारण की पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 2 सलामीचे फलंदाज तंबूच्या अस्त्राला येताना दिसतात. आता नवीन फलंदाज चंद्रकांत केतनची जागा भरून करण्यासाठी मैदानात उतरल्यात. गोलंदाज तयार आहे. गॅप सिलेक्शन पाहायला भेटते. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, परंतु एकदा मात्र मिळते. एका धावेवरती समाधान आणि एका धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला गेलाय. 2 विकेट आतापर्यंत गेल्यात. पहिल्या षटकामध्ये भूषणने चांगली कामगिरी केली आहे. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि कशा रीतीने कामगिरी होईल या मैदानावरती सांगणं खूप कठीण असेल, कारण की ज्या अनुषंगाने आपण कालचा आणि आजच्या दिवसाचा विचार करतोय ना, तर जास्त धावा करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न आतापर्यंत असफल ठरताना दिसतात. जमीन लगतचा फटका पाहायला भेटतो. एक सिंगल मात्र मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीने चांगला थ्रो पाहायला भेटला. षटक संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा लागल्या. तर 2 विकेटच्या भोबदल्याने मोर्या 11 टीमच्या त्यांच्या अगेन्स्ट खेळताना दिसतो तो म्हणजे मैत्री 11 टीम आपल्या गोलंदाजी कोट्यातून धावा रोखण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना मात्र यश मिळताना दिसतंय. संधी मिळते डीजेला. नवीन गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला भेटतो. इनाक नंबर 2 चा वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो मैदानावरती. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार असेल तो म्हणजे नयन दळवी. पहिल्या षटकाचा भावेचं कौतुक करावं लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये जिथे हाणामारी करण्याची संधी होती ते मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न झाला आणि प्रयत्नांना मात्र यश मिळालं. 3 धावा खर्च झाल्या आणि 3 धावेच्या बरोबरीने 2 विकेट आतापर्यंत पाहायला भेटतात. धावफलकीचा जर विचार केला ना, तर आतापर्यंत बॅकफुटवर पाहायला भेटते बॅटिंग करणारी मोर्या 11 टीम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळताना दिसते ती गोलंदाजी करणारी टीम मैत्री 11. गोलंदाज तयार आहे. स्ट्राइक एन वरती फलंदाज उभा असेल तो म्हणजे
सूरज सलामीला आलेला फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला भेटतोय. फुल टच बॉल होता परंतु पंतांचा येतो वाईट बॉलचा इशारा आहे. खराब चेंडू अतिरिक्त धावपत्र खात्यात जमा झाली आहे बोनसच्या स्वरूपात. वाईट बॉलचा येतो इशारा. थोडं लाफलकावरती धावा लागला ते 4. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज तयार. इथे मात्र जोरदार फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या पट्ट्यात आल्यानंतर चेंडू तिथेच रेंगाळत राहिला. डॉट बॉलची होते समाप्ती. फलकावरती धावा लागल्या त्या 4. 2 गडीच्या मोबदल्यात चांगली सुरुवात पाहायला भेटते परंतु आता थोडासा विचार करणं भाग पडला की जिथे धावा कमी असताना आक्रमणाच्या स्वरूपात बॅटिंग करावी लागेल. परंतु जर आक्रमणाला गोलंदाजांना रोखलं गेलं तर पुढच्या इनिंगमध्ये धावा कमी पाहायला भेटतील. परंतु जर बॅटिंग करणाऱ्या टीमला एक टार्गेट सेट करायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. या चेंडूवरती आक्रमण खडे खडे स्ट्रोक लगावला. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो गगनचुंबी षटकार डीजे. धन्यवाद डीजे. 10 धावा धावफलकावरती लागला. ते षटकाच्या बरोबरने खेळताना दिसतो तो सूरज स्ट्राईक एंड वरती पाहायला भेटतोय. हा चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल आणि एक धाव काढली गेली. दुसरी धाव घ्यायची आहे परंतु दुसऱ्या धावेला रोखलं गेलंय. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती पाहायला भेटतात 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. 2 विकेट आतापर्यंत गेल्यात आणि 2 विकेटच्या बरोबरीने 11 धावसंख्येवरती मजल मारली की बॅटिंग करणाऱ्या टीमने. या बॉलवरती चांगला फटका पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक प्रयत्न करे परंतु क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप केलाय आणि तिथे मात्र एक सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबरीने 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 विकेट जरूर गेल्या परंतु आता सूरजच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. सलामीला आलेला फलंदाज त्या अनुषंगाने त्याची फायटिंग आता मैदानावरती पाहायला भेटेल का. परंतु या चेंडूवरती डॉट बॉलची होते समाप्ती. धावसंख्या थांबली गेली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा आडव्या वाटे खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. षटक संपलं गेलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विचार करण्यापूर्वी स्कोरबोर्ड वरती लक्ष देऊया. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 2 विकेट जरूर गेल्यात. आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि या 2 षटकांमध्ये कितपत धावांपर्यंत मदल मारेल बॅटिंग करणाऱ्या मोरिया टीम हे आपल्याला पाहावं लागेल. तत्पूर्वी संधी देऊया सुमधुर संगीत डीजेला. आमच्या कल्पेशजी पाटील यांच्याकडून चंद्रकांत सावंतला 3 षटकार जर लगावले तर 500 रुपये पारितोषिक असेल. कारण की धावा येणं अपेक्षित असेल. धावा येण्यासाठी प्रयत्न देखील पाहायला लागतील परंतु इतकीच पाठराखींची साथ मात्र इथे मिळताना दिसते. चंद्रकांत सावंत यांना 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक कल्पेश पाटील यांच्याकडून. गोलंदाज तिसरं तयार होतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं. शकील सय्यद. चला जास्त वेळ घेऊ नका. बराच वेळ आपण घेतलाय. 4थी मॅच आपण मैदानावरती पाहतोय आणि त्या अनुषंगाने स्पीडअप करायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज उभा. थोडस रनअप मध्ये चुकी पाहायला भेटते परंतु इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा जास्त संपर्क झाला नाहीये. परंतु डॉट बॉलची होती समाप्ती. धावसंख्या थांबली गेली ती 12 या आकड्यावरती. आतापर्यंत जर विचार केला तर तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या 3ऱ्या ओव्हर मध्ये पहिला चेंडूचा खेळ संपला गेलाय. गोलंदाज तयार आहे तो म्हणजे शकील. या बॉलवरती पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न नाकाम ठरलाय. डॉट बॉलची झाली समाप्ती. धावसंख्या थांबली गेली आहे 12 या आकड्यावरती.
जर असे धावा येत राहिल्या तर असे दौडबॉल येत राहिले तर आता धावांना अंकुश घालण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटेल आणि त्या धावांना जर अंकुश आला तर पुढच्या इनिंगमध्ये धावा कमी पाहायला भेटतील बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. चांगला फटका पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा येतोय 6 धावींचा इशारा, षटकार. इथे मात्र जमीन लगाचा फटका पाहायला भेटतोय. एक धाव काढले, दुसरी धाव घ्यायची, दुसरी धाव धोक्याची घंटा वाजेल का, परंतु सुमार फेकी त्यामुळे 2 धाव पूर्ण होताना दिसतात. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आतापर्यंत 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या. चांगली सुरुवात पाहायला भेटते. आता मात्र गोलंदाज मात्र थोडासा हवी ठरताना दिसतोय. पहिले 2 चेंडू टाकले निर्धाव, त्यानंतर आले या 2 चेंडूवरती आक्रमण पाहायला भेटतं. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत दूर वरून झेल टिपला जात आहे. फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला येताना दिसतोय. म्हणजे बॅट्समन नेम प्लीज गौरव. या बॉल वरती पंतांचा येतोय 6 धावींचा इशारा, झटकार येतोय. या 6 धावीच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 26 26 रन्स. 30 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्यात तर 26 3 विकेटच्या बरोबरीने. 26 धावा धावफलकावरती पाहायला भेटतात आपल्याला. आणि आता विचार करणंच भाग पडलाय. पहिल्या 2 षटकामध्ये 12 धावा जरूर आल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये केलेलं आक्रमण आणि त्या आक्रमणावरती धाव्यांची मोहर आता उमटताना दिसतात ती मोरिया 11 टीमचे बॅटर्स. स्ट्राईक एंड वरती सूरज पाहायला भेटतो. नयन मानवे आणि जर कॅच घेतली तर यश मालकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे चांगला फटका पाहायला भेटतो. उचलणार फेकणार एकदा मात्र मिळते. एका धावेने धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. दीप नवीन गोलंदाज पाहायला भेटतोय. नयनला ते एका झेलसाठी पारितोषिक लावलं गेलं 200 रुपये. आणि त्याच्या समवेत आदित्य पाटील देखील झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक यश मालकर यांच्याकडून. गोलंदाज तयार आहे. चांगला फटका पाहायला भेटतो. इथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, एकदा मात्र मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. 28 या आकड्यावरती, माफ करा. आमचे सन्मान्य अतिथी सुधाकरजी पाटील यांना विनंती करता पण व्यासपीठावरून असं नसतं व्हायचंय. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. सुधाकरजी पाटील. नक्कीच चांगला स्ट्रोक आहे यावेळेस. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल कंप्लीट केले जाईल. स्ट्राईक रोटेशनला महत्व. टीमची टोटल यावेळेस बनली.
कदाचित ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल असावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. हॅलो 31 धावा धावफलकावरती आहेत. परंतु यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती अगदी आदित्य पाटील यांची कब्बालीची बिल्डिंग पाहायला मिळाली. फुलर लेनचा बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. वन बाउन्स फील्ड करतील उचलतील फेकतील. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी प्राप्त झाली. कॅच पकडली असती नक्कीच 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं. परंतु आपल्या टीमसाठी धावा वाचवणं हे खूप इम्पॉर्टंट समजलं. बॉलला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आदित्य पाटील यांनी आणि आपण पाहू शकतो की हे धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. टीमची टोटल 32 धावा. धावाचा अगदी सुरेख बॉल. पंचांचा सिग्नल आला. षटक संपला. म्हणजे अगदी पाहायला गेलं नरेश दलवी सर 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैत्री 11 टीमची धावसंख्या आपण पाहतो 32 धावा अजूनही धावफलकावरती आहेत. येणाऱ्या आता दुसऱ्या सत्रात अर्थात 24 बॉल म्हणजे 4 षटका असतील आणि पाठलाग करायचा आता तुम्हाला 33 या धावसंख्येचा 33 टार्गेट आहे. टार्गेट जरी अगदी आपण पहिला लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते परंतु टार्गेट सोपन नसणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 टीम साठी कारण त्याचं या ठिकाणी उत्तर आहे मैत्री 11 टीमची असणारी धारदार गोलंदाजी स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप त्यांचा आणि खरं या 33 धावा देखील कठीण होऊ शकतात. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेल्या अगदी आपण अभि कदम यांच्या मोरिया 11 या टीमसाठी नक्कीच आपण पाहतोय प्रसिद्ध 11 टीमचे पुरस्कर्ते सन्मान्य मुख्य व्यासपीठावरती कल्पजी पाटील साहेब उपस्थित आहेत. बाकी मॅच आपण पाहिली चांगले मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या अगदी क्षणापर्यंत ती मॅच रंगली होती. परंतु या मॅच मध्ये कोण जिंकेल कारण एका बाजूला अगदी या टीमच्या आपण पाहिलं अभि कदम त्यांच्या विरोधात नक्कीच त्यांच्या बंधूंनी पुरस्कृत केलेली आपण पाहिलं मैत्री 11. आता टार्गेट आहे 33 धावसंख्येचा अगदी मोरिया 11 या टीम समोर दुसऱ्या षटकामध्ये 24 चेंडू 33 ची गरज. परंतु ऐकूया डीजे अनिकेत यांच्या माध्यमातून सुमधुर असं संगीत. थँक्यू डीजे अनिकेत डीजे. खरं तर आपण पाहिला या विभागातील 36 विभागातील अगदी चांगली टीम त्यांची आपण पाहतो अनिकेत डीजे आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी चांगली क्वालिटी सॉन्ग क्लिअरिटी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून त्याचा देखील आभार व्यक्त करूया. कारण एक कॉमेंटेटर ॲज अ समालोचक म्हणून खरं तर जी डीजेची भूमिका असते ती खूप महत्त्वाची असते. कारण जेव्हा साऊंड क्वालिटी अतिशय चांगली असते ना तेव्हा खरं तर आम्हाला कमी मेहनत घ्यावी लागते आणि तेच आपण पाहतो कमी मेहनत करत तर अनिकेत डीजे यांच्या माध्यमातून काय अगदी क्लिअरिटी आहे. 36 विभागातील नामवंत अगदी डीजे आपण पाहतोय अनिकेत डीजे त्यांच्या समेत आपण पाहतोय रोशन म्हात्रे त्यांची संपूर्ण टीम समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अगदी थेट प्रक्षेपण चालू आहे. आपला आज 20,000चा अगदी तुषार दमसर टप्पा ओलांडायचा आहे कारण सबस्क्रायबर आपण पाहतो अवघे 400 सबस्क्रायबर कमी आहेत 20,000ला आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर आज आपल्या भूमिपुत्राला आपल्या मराठी माणसाला नक्कीच या ठिकाणी सर्व सपोर्ट करतील अशा आशा करूया. नक्कीच तुम्ही अजूनही अगदी सबस्क्राईब केलं नसेल समर्थ लाईव्ह इव्हेंट्सला तर नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नक्कीच नेहमी अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या जातील. रोशन म्हात्रे संपूर्ण टीम आपलं देखील अभिनंदन असेल.
परंतु या मॅच मध्ये पाहतो गरज आहे 33 धावसंख्येची. टार्गेट छोटा फायटिंग टोटल आहे मित्र म्हणेन, परंतु विचार करावा लागेल कारण गोलंदाजी लाईन अति स्ट्रॉंग आहे. अगदी आपण पाहिला ऋषी कदम साहेबांनी करत हा संघ चूज केला. चांगले चुनिंदा खेळाडू या टीम मध्ये आपण पाहतो. मैत्री 11 आणि त्यांच्या विरोधात मोरिया 11. अभि कदम आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं अगदी संपूर्ण टीम लागली. आता मैत्री 11 पुरस्कर्ते आहेत ऋषीदादा कदम. तयन दलवी अगदी टॅलेंटेड खेळाडू, मॅन फ्रॉम हुराले. हा खेळाडूचा खेळ पाहिला, पहिलाच बॉल अतिशय खराब, लाईन भरकटले. गोलंदाज आहेत निखिल मुंडे, परंतु विचार केला आपण लेफ्ट हँडेड बॅट्समन नयन दलवी स्ट्राईक एंड वरती आहेत. ओव्हरऑल टीमचा विस्फोटक फलंदाज अशी ओळख आहे नयनांची. परंतु यावेळेस पाहूया याबाबतचा बॉल सफल झाले, तदनंतर फटका खेचला. टीप मध्ये प्रोटेक्शन नाही, अगदी बाउंड्री लाईनच्या बाजूने बॉल फील्ड केलं जातं. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट केली जाते. 33चा पाठला करत असताना अगदी श्री गणेश झाला. 2 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. बॅटच्या सहाय्यातून अगदी लास्ट बॉल वरती नयनच्या आपण एक धाव पाहिली. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 2 या अंकावरती. अगदी दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये चांगलं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण दोन्ही टीमचे अगर आपण पाहिला गेला प्रयत्न होतील, कारण 33चा पाठलाग करायचा मोरिया 11 टीमला, त्याच्या विपरीत 33 रोखायचे आहेत मैत्री 11 टीमला. यावेळेस पहा अगदी स्वीपचा प्रयत्न, परंतु स्वीपचा प्रयत्न फसलाय कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं सफल झाले होते फलंदाज. शेवटच्या क्षणाला आपले लाईन आणि लेंथ याबाबत चेंज केली. याबाबत गोलंदाज आहेत निखिल मुंडे, चांगला गोलंदाज, चांगला रनअप, त्याशिवाय चांगला वेग. यावेळेस पहा वेगाचा वापर केला फलंदाजानं आणि बॉलला खरं तर उडून दिलं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 डाऊन सीमा पार. जगदंबा प्रीमियर लीग मधला दमदार स्ट्रोक. धावफलकावरती धावा अद्यापर्यंत 6 धावा पाहायला मिळतील. स्ट्राईक एंड वरती बाबेचा आणखीन एक चांगला फटका, बॉटम हँडचा योग्य वापर. समोरच्या दिशेने फटका केसला, चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड आहे पास. सलगचा दुसरा चौकार येतोय भावेश यांच्या बॅट मधून. आपण पहिला भावेश पिंगले आहे स्ट्राईक एंड वरती विस्फोटक सुरुवात करून दिल्या. त्यांना माहिती आहे आपल्या टीमचा नेट रन रेट जर आपल्याला अगदी सुधारायचा असेल, पॉझिटिव्ह इंटेंट मध्ये ठेवायचा असेल, तर आपल्याला अगदी लवकरात लवकर सामना फिनिश करणं अत्यंत महत्वाचं आणि तेच काम केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल 10. आणखीन एक चांगला बॉल, अगदी इनसाइड आउटचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्रिकेट मध्ये फुटबॉलचं दर्शन झालं. या बॉलला आपण पाहायला गेलं आणखीन एक सलगचा तिसरा चौकार आलाय. अगदी तिसरा चौकार आपण भावेश पिंगलेंच्या बॅट मधून. अगदी ज्या मेरिटनुसार अगदी बॉल होता त्या मेरिटनुसार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 14 धावा धावपलकावरती लागल्या. 33चा पाठलाग करायचा. यावेळेस पॅड वरती आदळणारा बॉल, पंचांनी यावेळेस अपील उचलून धरल्या. लेग बिफोर द विकेट, ज्याने 3 चौकार टोकले होते तदनंतर कमबॅक केलाय. आपण पाहतोय निखिल मुंडे या गोलंदाजानं. नक्कीच आपण पाहतोय परखंद गावाचे सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दादा पाटील यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती पार पडेल. मी मनोज सावंत साहेबांना विनंती करतो सुधाकर दादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा. परखंदे गावाचे सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दादा पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जातो.
परकंदे गावाचे सामाजिक कार्यकर्ते आपण पाहू शकतो. सुधाकर दादा पाटील शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतो. नक्कीच मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि जगदंबे प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेची गोड आठवण, या खरं तर आठवणी आपण राहावी म्हणून सन्मान चिन्हातून सन्मानित केलं जातं. ऑन स्क्रीन वरती पाहू शकता आपण. तदनंतर आमच्या होराला गावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील सुर्वे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो ऋषी महाडिक यांना विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुनीलजी सुर्वे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा. 18 चेंडू 19 ची गरज होती भारताच्या आतमध्ये. समीकरण इक्वेशन बदललं गेलं होतं. 33 टार्गेट फायटिंग टोटल आहे, परंतु आपण विचार केला होता धारदार गोलंदाजी असा उल्लेख केला होता. परंतु यावेळेस पाहायला गेलं तर नक्की सुरुवात चांगली केली. अगदी 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोरिया 11 या टीमनं पहिल्या नंबरवर 3 वरती आल्यात. या टीमचे सरसेनापती कॅप्टन कुलवशी ओळखा अभि कदम यावेळेस आल्यात इनॅट नंबर 3 वरती. पोझिशन महत्वाची आहे. ते टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, इंटरनॅशनल क्रिकेट असू द्या, खरं तर ही पोझिशन या क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. आता जबाबदारी घ्यावी लागेल विकेट गेल्यानंतर अभि यांना. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅटम बॉलचा संपर्क अगदी प्रॉपर पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर रेगल क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल अभिच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल बनली गेल्या 16 धावा फलकावरती आहेत. सन्माननीय आपण पाहतो वावशी गावचे सामाजिक कार्यकर्ते जयजी पनवेलकर यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती उपस्थित त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी ऋषी कदम यांना विनंती करतो जयजी पनवेलकर वावशी गावचे सामाजिक कार्यकर्ते त्यांचा शुभ सन्मान खरं तर या ठिकाणी करायचा. 16 चेंडू 17 ची आता गरज आहे. टॅप केला हलक्या हाताने डायरेक्ट हिटचा प्रयत्न बसला. बॅकअप नाही अशा परिस्थितीमध्ये अगदी आता माइंड सेट बिघड आहे की का फिल्डिंग करणाऱ्या अगदी मैत्री 11 टीमचा. ऑन स्क्रीन वर आपण पाहू शकतो जयजी पनवेलकर साहेबांचा शुभ सन्मान पार पडला. सतत अगदी स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं, परंतु इक्वेशन बनला. येणारे 15 बॉल्स बाकी आहेत आणि 15 धावसंख्येची गरज आहे. यावेळेचा बॉल पंचांनी यावेळेस वाईट घोषित केलाय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो नीरज दाबणे सरांना आपण पाहू शकतो. चांगले खेळाडू आहेत त्यासोबत अगदी चांगले पंच आपण नक्कीच पाहतो. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 19 अंकावरती. आता येणारे 15 बॉल बाकी असतील आणि गरज आहे 14 धावसंख्येची. हलक्या हाताने टॅप केला बॉलला. अगदी चांगली बॅटिंग परफॉर्मन्स आपण पाहतोय. जे सलामीला आले होते आपण पाहिलं नयन दलवी चांगल्या पद्धतीनं मॅचला हँडल करतात, कारण सिच्युएशन आहे सिंगल डबल घेतल्या तरी मॅच अगदी पूर्णपणे त्यांच्या बाजूने. अभि कदम आपण पाहतो त्यांचा देखील खेळ चांगला नक्कीच देखणं बघण्यासारखा असेल, कारण नाव मोठं खेळाडूचं. टेनिस बॉल क्रिकेट असो कोणतेही क्षेत्र या व्यक्तिमत्वानं सोनं सोडलं नाही. आपली छाप त्या क्षेत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. अभि स्ट्रायकर एंडवरती तोच प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. ब्लाइंड स्ट्रोक आपण पहिला चांगला लेंथ वरती हा बॉल. येणारे बॉल्स ते बाकी असतील 13 आणि गरज असेल 13 धावसंख्येची. 13 चेंडू 13 ची गरज आहे. मॅच आपण पाहतो बॉल टू रन, प्रत्येक बॉल वरती सरासरी 1 धाव आणि करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 टीमला. लोअर आपण पाहिला व्हेरिएशन या बॉल वरती. अभि बॉलला उडवलाय. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग. यावर सीट्स मॅक्झिमम अंपायर्स कॉल 6 रन्स. पंचांचा षटक संपला जाईल. आता गरज आहे येणारे बॉल्स बाकी आहेत. 2 षटक बाकी आहेत. 7 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. अभि कदम खरं तर यांचा उल्लेख आपण केला होता. अगदी मागच्या बॉल वरती त्यांनी त्यांच्या बॅट मधून एक देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी पाहिला वाईडिश लॉंग ऑन आणि काउ कॉर्नर रिजन मध्ये आपण षटकार पाहिला. या खेळाडूने क्रिकेटमध्ये देखील खूप सारं नाव कमावला. गोटन गावासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट नक्कीच खेळत असताना खेळाडूंचा खेळ चांगला राहिला, परंतु यावेळी जगदंब प्रीमियर लीग अध्यक्ष आहेत अगदी या स्पर्धेचे आणि अध्यक्षांचा खेळ
अगदी त्यांच्या नावासारखा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आता 7ची गरज आहे. आता मात्र असं म्हटलं जातं ना, संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते पत्थर को क्योंकि विश्वास केला आहे, गेंदबाज नहीं मिलता. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल, कारण गरज आहे 12 चेंडू 7 धावसंख्येची. जो संयमाने खेळ करतोय, सलामीला आले होते नयन दलवी आता स्ट्रायकर वरती. स्लोअर बॉल, गती परिवर्तन, पिक केला बॉलला, रिव्हर्सचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल. या बॉल वरती आलाय चौकार. पुरस्कर्ते ऋषीदादा कदम आपण पाहतो. हलक्यात स्टीअर केलं, जिथे गरज होती 11 चेंडू 3ची, एक सिंगल तर कंप्लीट केली आहे, परंतु थोडंसं फंबल. प्रयत्न होतात, एफर्ट्स यावेळेस दाखवले जातात चंद्रकांत यांच्या माध्यमातून, परंतु यावेळेस सामना बराचसा दूर आहे. प्रयत्न तुमचे अपुरे पडतील, कारण आता गरज आहे, येणार 10 बॉल्स बाकी आहेत आणि गरज आहे फक्त 1 धावसंख्येची. 10 चेंडू 1 धावा. अगदी स्कोर इज लेवल. यंग टॅलेंट आहे, नाव आहे तौसिफ. यावेळेस अगदी कमी वयाचा गोलंदाज आहे, त्याचा वापर करण्यात आला. जसा की बामण डोंगरी टीमचा ओंकार पाटील, तशा त्या पद्धतीची ऍक्शन यावेळेस आपण त्याची पाहिली. टीमची आपण पहिलं अगदी पहिल्या सत्रामध्ये 33 धावा जमवल्या होत्या पैत्री 11 टीमनं. अगदी पुरस्कर्ते आहेत आमचे ऋषीदादा कदम, अभिदादा यांचे मोठे बंधू, परंतु त्यांच्या टीमला यावेळेस पराभव स्वीकारावा लागेल, कारण त्यांच्या अगदी छोट्या बंधूंनी करते मॅच फिनिश केल्या. मोरिया 11 टीमने करते मॅच जिंकले. 33चा पाठलाग, यशस्वी पाठलाग या ठिकाणी केला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, डेफिनेटली ज्याने गोलंदाजी करत असताना 1 षटक हाताळलं, 3 धावा खर्ची करत 2 विकेट प्राप्त केल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहायला गेलं 12 धावसंख्येचं योगदान दिलं, असा मोरिया 11 टीमचा बेस्ट ऑलराऊंडर अवेश पिंगला करतात मॅन ऑफ द मॅच.